नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भाऊसाहेब साहणे यांच्या आळे फाट्याच्या इथल्या प्लॉटवर आहोत आणि हे मोसंबीचं झाड आहे. तर ह्यांचं मत होतं की एक 8-10 दिवसापूर्वी ह्या मोसंबीला एक वेळ खालून सोडले बाहेरीच्या अल्ट्रासी आणि एक वेळ पूर्ण धुवून घेतलंय. हे झाड टोटल गेल्यासारखं होतं. पण आज जर बघितलं तर हे इतकं रसरशीतपणा आलाय त्याला की बोलायचं काम नाही. म्हणजे तुम्हाला हे मरल असंच वाटत होतं? नाही, आता मी म्हणजे सोडलं होतं. एप्रिल मध्ये माझी मानसिकता अशी झाली होती का झाडच काढून टाकूया. त्याच्यानंतर मग ते युट्यूबला हे तुम्हाला 8-10 दिवसानं कसं वाटलं? नाही, झाडामध्ये खूप ग्रोथ वाटली आणि काळोखी वगैरे जी आली ना आणि हे आता जर बघितलं हे झाड कसं फुटलंय बघा. हे एकदम तुम्हाला नवीन झाले आणि ह्याची जाडी पण पानाची भरपूर झाली आणि हे फार कमी वेळात झालंय. हे फार कमी वेळात झालंय. तर ही खरोखर फॅक्ट आहे. आता ह्याला तुम्ही जर फळं बघितली हो का, ही फळाला सुद्धा लस्टर आलंय चांगलं. आता ह्याच्यातले अजून काय पानं थोडी पिवळी राहिलेत पण अजून एक 8 दिवसामध्ये ही चेंज होतील. हे अगोदर आता हे जे आतलं हे व्हायला लागलंय बघा, हिरवं व्हायला लागलंय. हे टोटल पिवळं होत असेल झाड. हे टोटल पिवळं होतं, कळलं का? ह्याच्याप्रमाणे असं पिवळं होतं पण आता हे टोटल काय व्हायला लागलंय, हिरवं व्हायला लागलंय. तर ही खरोखर फॅक्ट आहे. तुम्ही इथं बघा, हे जर हे किती हे झालेलं आहे. तर ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते तुम्ही जरा सांगा. हे मला हे अल्ट्रासी आणि बायोरिसने खूप फरक वाटतो आणि तोही बी शॉर्ट पिरियड मध्ये, म्हणजे कमीत कमी एक 10-15 दिवसातच. माझी मानसिकता तर माझे 400 संत्र्याची झाडे आहेत आणि हे 10-12 मोसंबीची. तर ती मानसिकता अशी झाली होती की या डिंक्यामुळे खूप त्रस्त होतो आणि शेवटी विचार केला होता की आता बागच काढून टाकूया. पण नंतर हे गाडगे सरांचे आता हे बघितलं आणि आता मी अल्ट्रासी बायोरिसची कंटिन्यू ड्रिप हे चालू करतो. बरोबर. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की हे एवढ्या कमी वेळात एवढा चेंज झालाय असा कधी दिसला होता का कशात? नाही असं. तर एकदम साधी सोपी गोष्ट आहे. तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की बाबा त्याप्रमाणे तुम्ही एकतर तुमचा खर्च कमी करा आणि तुमचं मोसंबी आणि संत्र्यामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते कमी वेळात, एकदम कमी वेळात, ह्याच्यात डिंक्या 15 ते 20 दिवसात जाईल, फायटोप्थोरा जाईल, नागाळी येणार नाही. आता तुम्हाला इथं दिसेल की नागाळी नवीन जी पानं आले त्याला नागाळी नाही आहे, अजिबातच नाही आहे नागाळी. कुठलाच रोग असं दिसत आणि आता रोगमुक्त झालेलं दिसायला लागलंय झाड. तर ही खरोखर फॅक्ट आहे. त्याच्यात सर दुसरं